हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त ना? तर सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वटपौर्णिमा होती त्यामुळे साफसफाई झाली होती आमची करून कालच आणि आज होती वटपौर्णिमा. कालचा व्हिडिओ होता तो साफसफाईचा. मस्तपैकी माझ्या काकी सासूबाईंनी देवाची भांडी धुवून स्वच्छ उन्हाला ठेवली होती कोरडी व्हायला. मग मी सगळ्यांसाठी स्पेशल असा चहा बनवला कारण आज आम्हाला सगळ्यांनाच उपवास होता. मग सगळ्यांना चहा दिला आणि मी पण घेतला. तर आज होता आमरस आणि पुरणपोळीचा बेत मस्तपैकी. त्यामुळे छान कलबी आंबे धुवून घेतले होते आणि असा स्लोमो व्हिडिओ पण काढत होते मी. कारण म्हटलं आपण एडिटिंगवर थोडं पण लक्ष देत नाही. एडिटिंग जरा छान झालं पाहिजे आणि वेळ पण होता माझ्याकडे. त्यामुळे छान असं एडिटिंग केलं आणि मग आंबे सोलायला घेतले. तर आमच्या घरात अक्षय तृतीयेपासून आमरसाचा प्रवास सुरू होतो ते वटपौर्णिमेला संपतो बरं का. तुमच्याकडं कसं असतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण आम्ही अक्षय तृतीयेला देवाला आंब्याचा नैवेद्य दाखवल्याशिवाय आमरस बनवत नाही किंवा आंबासुद्धा आम्ही खात नाही. असं पूर्वापार चालत आलेलं आहे. त्यामुळे आम्ही पण ते मानतो आणि पाळतो. छान असा गर पडत होता बरं का आंब्यांचा. त्या छोट्या बाऊलमध्ये बसतच नव्हतं. मग मी तो छोटा बाऊल आधी भरून घेतला. छान दिसत असेल ना तुम्हाला व्हिडिओमध्ये? मला तर खाऊ पण वाटत होता माहिती आहे का, पण उपवास असल्या कारणाने मी खाल्ला नाही. मग छोट्या बाऊलमध्ये बसत नव्हतं म्हणून परत मी ते मोठ्या ताटात सगळा गर एकत्र केला आणि मग आमरस करायला घेतला. थोडा थोडा गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत होते आणि साखर घालून बारीक करत होते. कारण त्याच्यात जर आपण पाणी पण मिक्स केलं ना तर ते सगळं भांड्याच्या बाहेर येतं आणि उगीचच सगळा राडा होतो. म्हणून फक्त साखर टाकून गर मिक्स करून घ्यायचा आणि नंतर मग वाटलंच तर आपण थंड पाणी ॲड करू शकतो किंवा पाणी जरी ॲड करून फ्रीजमध्ये असं पण ठेवणारच होतो ना आपण थोड्या वेळ, तर मग होऊन जातं. मग आमरसाचा पण छान स्लोमो व्हिडिओ काढला. हा बघा व्हिडिओ माझ्या आणि माझ्या आहोंचा मागच्या वटपौर्णिमेचा आहे, असाच आठवण म्हणून. त्यानंतर छान रांगोळी काढायला घेतली आणि जास्त वेळ नव्हता, नाहीतर मला दुसरी रांगोळी काढायची होती. थोडाच वेळ होता म्हणून मी ही रांगोळी काढली होती. सो कोणी असं म्हणू नका की लहान मुलीसारखी रांगोळी काढली आहे म्हणून. तोपर्यंत सासूबाईंनी पुरण छान तयार करून घेतलं होतं. कारण त्यांनी आधी उठल्यामुळं त्यांनीच डाळ वगैरे कुकरला लावली होती आणि परत मग त्यांनी माझं आमरसाचं होईपर्यंत छान भज्याचं पीठ मळायला घेतलं होतं, मिक्स करायला सॉरी. आणि मग तोपर्यंत मी इकडे भातासाठी कुकर चढवला होता आणि कटाच्या आमटीची तयारी चालू होती. कटाची आमटी म्हणजे येळवणीची आमटीसुद्धा बरं का. आम्ही येळवणीची आमटीच म्हणतो, तुमच्या इकडे काय म्हणतात माहीत नाहीत. वेगवेगळीकडं प्रदेश बदलला की थोड्याफार अंतरावर भाषा लगेच चेंज होते. त्यानंतर मग छान असं पेस्ट आधी तयार करायला घेतली. खोबरं आधी छान लाल रंगावर भाजून घेतलं, गोल्डन ब्राऊन म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्याच्यात कांदा भाजायला घेतला आणि त्याच्यात थोडंसं आलं, थोडेसे खडे मसाले पण भाजून घेतले जराशेच. त्यानंतर जिरं थोडंसं घातलं, लसूण पण मी घातलेलं आहे त्याच्यात. आलं लसूण त्याच्यातच म्हणजे ओबडधोबड कापलेले काप आपण टाकू शकतो कारण ते शेवटी एकत्र मिक्स व्हायचं आहे. हे बघा लसूण पण घातलेला आहे थोडासा. माझ्या माहेरी अशीच आमटी बनवतात, तर इकडे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण टाकतात ह्याच्यामध्ये, पण मला तशी आवडतही नाही. आणि ती कॉमन म्हणजे कांदा टोमॅटोची पेस्ट आपण कुठल्याही पनीरच्या काजूच्या भाजीला टाकतोच ना. खरी येळवणीची आमटी ही अशीच असते, कटाची आमटी, येळवणीची आमटी काय म्हणता तुम्ही ते. त्यामुळं मला ही अशीच आवडते. त्यामुळं मी आल्यापासून मी अशी परंपरा चालू केलेली आहे इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना आवडते पण अशी. त्यामुळे छान अशी पेस्ट त्याची तयार करून घेतली, बाजूला ठेवून दिली. आणि तोपर्यंत सासूबाईंनी भजीचं पीठ चांगलं एकत्र केलं होतं आणि बाजूला ठेवून दिलं होतं. मग त्यानंतर ही येळवणी बघा. येळवणी म्हणजे काय माहीतच असेल ना तुम्हाला सगळ्यांना, ते काय मी सांगत नाही. त्यानंतर आजीने छान कुरडया बनवून दिल्या होत्या. मी एका व्हिडिओमध्ये टाकलं होतं बघा, शॉर्टमध्ये. त्याच आम्ही यूज करत होतो आणि खरंच खूप छान झाल्या होत्या. खूप छान फुलत पण होत्या बरं का. मग मी त्या थोड्याशा काढून घेतल्या एका ताटामध्ये आणि मग आमटीची तयारी
चालू केली. छान पातेल्यामध्ये तेल घेतलं, त्याच्यात तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी टाकून मोहरी तडतडली की त्याच्यात थोडंसं जिरं घातलं. जिरं मात्र मग यावेळेस थोडंसंच घालायचं, कारण आपण पेस्ट करताना टाकलेलंच आहे ऑलरेडी. आणि कढीपत्ता घातला त्याच्यात छान. आणि लसूण खोबऱ्याचं थोडंसं कूट माझ्याकडं शिल्लक राहिलं होतं, म्हणून मी ते पण त्याच्यात ॲड केलं. आणि आमटीला छान कट येण्यासाठी गरम पाणी पण केलं होतं. आणि मग ती पेस्ट सगळी आपण जी बनवलेली होती ती टाकली. त्याच्यात थोडंसं तीळ पण टाकले होते बरं का मी. आणि मग छान असं तेल सुटेपर्यंत ते मिश्रण कमी आचेवरती हलवत राहिले. आणि मग त्याच्यात मसाले घातले. काळा मसाला, लाल मसाला आणि थोडीशी हळद. मसाले नाही ह्याच्यातच हेच इनफ होतं, कारण आपण ऑलरेडी पेस्ट केलेली आहे. आणि मग वरचं पाणी जे असतं ना ते पहिल्यांदा मी थोडं टाकते आणि ज्यावेळेस थोडीशी उकळी फुटते त्यावेळेस मग राहिलेलं सगळं मिश्रण त्याच्यात घालते. आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून आमटीसुद्धा रेडी होती. पण मला खूप असा उशीर झाला होता, त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ काढायला थांबले नाही तिथे. आणि मग पटकन छान तयार होऊन आम्ही गेलो वडपूजन करायला. तर छान सगळे लेडीज लोक खूप छान छान नटून थटून सजून धजून त्यांच्या आहोंच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायला वडाला 7 फेरे मारायला आलेल्या होत्या. मग आम्ही पण त्यातून थोडीशी जागा काढून गेलो आणि छान पूजा वगैरे केली. आणि मग वडाला माझ्या आहोंच्या दीर्घायुष्यासाठी फेरे मारत होते. आणि वडाला पण सांगितलं, बाबा 7 जन्म हाच नवरा दे रे. माझ्या जाऊबाईंचा पण मी छान असा व्हिडिओ काढलेला आहे, कारण खूप गर्दी होती त्यामुळे दोघींना एकत्र करणं शक्य नव्हतं आणि दुसरं कोणी व्हिडिओ काढणारं पण नव्हतं. आणि ओळखीचे पण होते, पण ज्याला त्याला ज्याची त्याची घाई होती, असं झालं होतं सगळं. मग आम्ही दोघींनीच एकमेकींचे छान छान असे व्हिडिओ काढले. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी आहे बरं का. मला वाटलं फोटोज काढतायत की काय जाऊबाई, व्हिडिओ पण काढत होत्या त्या. आणि मग वडपूजन झाल्यानंतर आम्ही आलो आमच्या ग्रामदैवताला. खूप सुंदर आणि प्राचीन असं महादेवाचं मंदिर आहे वेळापूर येथे. त्याचं नाव आहे अर्धनारी नटेश्वर मंदिर वेळापूर. इथे महादेव आणि पार्वतीची एकत्र मूर्ती आहे, जे की जगात कुठेच नाही आहे. त्यामुळे त्याला अर्धनारी नटेश्वर असं म्हटलं जातं. तर यावरती मी मोठा व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार आहे. थोड्या दिवसात डॉक्युमेंटरी करणार आहे, कारण खरंच मंदिर आमचं खूप छान आहे. मोठं तुळशी वृंदावन आहे, खूप छान आहे. मग सगळी पूजा वगैरे आटपून आम्ही आलो घरी. सगळं तळण वगैरे काढलं होतं, पण भजी मात्र आम्ही सगळ्यात शेवट करतो, कारण सगळ्यांना गरम गरम भजी आवडतात बरं का. मग काय छान असं फोटो सेशन पण झालं होतं माझं, जाऊबाईंचं. त्यानंतर एक काकू आहेत आमच्या, त्यांचं पण केलं होतं. त्यानंतर घरी आल्यानंतर मग ज्यावेळेस आम्ही दोघे घरी येतो, मी आणि माझ्या जाऊबाई, मग आमच्या दोघी सासवा वडपूजनाला जातात आमचं झाल्यानंतर, कारण तोपर्यंत आम्ही घरी थांबतो. मग परत सगळे घरी एकत्र आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं होतं. माझा आणि आहुंचा पण फोटो होता बरं का. आणि हा माझ्या मम्मीचा आणि माझ्या काकूंचा फोटो आहे. तर गावाकडे अशी छान वटपौर्णिमा साजरी केली होती त्यांनी, मम्मी आणि काकूनी. मम्मी पण यावर्षी गेली होती गावाकडे वटपौर्णिमेसाठी. आणि मग सगळं काम झाल्यानंतर कपडे धुवायचे बाकी होते, कपडे धुतले. छान छान इस्त्री केली कपड्यांना. 8 दिवसाचे कपडे एकदाच प्रेस केले होते. आणि मग छान बेड वगैरे आवरला. खूप कंटाळा आला होता, झोपायचा मूड होता, तोपर्यंत पाऊस आला. आणि सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न, हो मी आहुंचा आशीर्वाद घेतला होता पण व्हिडिओ नाही काढला बरं. तर मंडळी, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन नवीन गोष्टी सजेस्ट करत राहा. मी नक्कीच छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहीन. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय.